नमस्कार मित्रांनो, मी संभाजी बळक. टायफॉइडच्या टेस्टसाठी बहुतांश डॉक्टर दोन टेस्ट प्रेफर करतात. काही डॉक्टर विडाल टेस्ट सांगतात, तर काही डॉक्टर रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट सांगतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, या दोन्ही टेस्टमध्ये फरक काय आहे आणि कोणती टेस्ट तुम्हाला केली पाहिजे. विडाल टेस्ट आणि रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट या दोन्ही टेस्ट ब्लड टेस्ट असतात. सर्वात आधी ब्लड सॅम्पल घेतले जातात आणि त्यातून सिरम सेपरेट केला जातो आणि मग त्या सिरम मधून टेस्ट केले जाते. आणि या दोन्ही टेस्टसाठी उपाशीपोटी राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कधीही सॅम्पल देऊन टेस्ट करू शकता, पण त्यातला मेजर डिफरन्स हा प्राइसचा असतो. विडाल टेस्ट थोडी स्वस्त असते, तर रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट थोडी महाग असते विडालपेक्षा. विडाल टेस्ट ही दोन मेथडने होते, एक स्लाइड मेथडने होते आणि एक ट्यूब मेथडने होते. पण युजली रुटीनली बहुतांश लॅबमध्ये स्लाइड मेथडने केली जाते. जर डॉक्टरने विडाल टेस्ट लिहिलेलं असेल आणि तुम्ही लॅबमध्ये गेलात, तर युजली तेव्हा स्लाइड मेथडने टेस्ट केली जाते. याचा खर्च 150 ते 250 दरम्यान येऊ शकतो. लॅब वाईज आणि सिटी वाईज खर्चामध्ये फरक येऊ शकतो. आणि रॅपिड टायफॉइड डॉट आयजीजी आणि आयजीएम टेस्टचा खर्च साधारणतः 600 ते 700च्या दरम्यान असू शकतो. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता विडाल टेस्ट थोडी स्वस्त आहे, रॅपिड टायफॉइड टेस्ट थोडी महाग आहे. विडाल टेस्ट जी आहे ॲग्लुटिनेशन टेक्निकने केली जाते आणि रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट जी आहे ती लॅटेक्स फ्लो टेक्नॉलॉजीवर आधारित असते. विडाल टेस्ट इन्फेक्शनच्या 6 ते 7 दिवसानंतर पॉझिटिव्ह येते, तर रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट इन्फेक्शनच्या 2 ते 3 दिवसानंतर पॉझिटिव्ह येते. जर समजा तुम्ही इन्फेक्शनच्या 2 ते 3 दिवसात विडाल टेस्ट केली तर ती निगेटिव्ह येऊ शकते, पण जर त्याच जागी तुम्ही रॅपिड टायफॉइड डॉट टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते आणि लगेच कळू शकतं की टायफॉइडचे इन्फेक्शन आहे की नाही ते. म्हणजे टायफॉइड डॉट टेस्टमध्ये टायफॉइडचे अर्ली इन्फेक्शन कळून जाते आणि डॉक्टरांना ट्रीटमेंट करणे इझी जाते. विडाल टेस्ट बहुतांश वेळा फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट देते, इतर काही दुसरे इन्फेक्शन असेल तर. पण टायफॉइड डॉट टेस्ट कधीतरी रेअरली फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट देते. तर मग दोन्हींपैकी बेस्ट आणि ॲक्युरेट टेस्ट कोणती आहे? तर मी आधी सांगितल्याप्रमाणे टायफॉइड डॉट टेस्ट अर्ली डिटेक्शन करते, त्यामुळे टेस्ट परफेक्ट आणि ॲक्युरेट असते. विडाल टेस्टची ॲक्युरेसी टायफॉइड डॉट पेक्षा कमी असते. विडाल टेस्टची सेन्सिटिव्हिटी 68% असते, तर स्पेसिफिसिटी 86% असते. तर दुसरीकडे टायफॉइड डॉट ची सेन्सिटिव्हिटी 85% असते, तर स्पेसिफिसिटी 100% असते. यावरून तुम्ही योग्य टेस्ट सिलेक्ट करू शकता. बहुतांश डॉक्टर टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये विडाल टेस्ट प्रिस्क्राईब करतात, कारण प्राइस मध्ये डिफरन्स असतो. विडाल टेस्ट स्वस्त असते टायफॉइड डॉट टेस्टच्या तुलनेमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, या दोन्ही टेस्टपेक्षा एक ऍडव्हान्स टेस्ट आहे टायफॉइड, बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन माहित करून घेण्यासाठी. ती टेस्ट म्हणजे ब्लड कल्चर टेस्ट. ब्लड कल्चर टेस्ट बद्दल आपण सेपरेट वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. तत्पूर्वी तुम्हाला विडाल टेस्ट आणि टायफॉइड डॉट टेस्ट मधील फरक समजला असेल अशी आशा करतो.